एकाच दिवशी एअर इंडियाच्या 7 फ्लाइट्स रद्द झाल्या, ज्यात अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या फ्लाइटचाही समावेश आहे। 12 जूनच्या अहमदाबाद प्लेन क्रॅश नंतर डीजीसीएने एअर इंडियाच्या सर्वच ड्रीमलाइनर विमानाच्या कडक तपासणीचे आदेश दिले, ज्यात टेक ऑफ पॅरामीटर्स आणि पॉवर अश्युरन्स चेक यांचा समावेश आहे। 17 जूनला अहमदाबाद ते लंडनला जाणारी AI-159 फ्लाइट आणि लंडनहून अमृतसरला येणारी AI-170 फ्लाइट यांच्या उड्डाणाची वेळ तर झाली, मात्र त्यांच्या एअरक्राफ्टचं डबल सेफ्टी चेकअप उशिरापर्यंत चालू असल्यामुळे वेळेवर उड्डाणासाठी एअरक्राफ्ट्स अवेलेबल नव्हते। म्हणून या फ्लाइट्स कॅन्सल कराव्या लागल्या। तर दिल्लीहून पॅरिसला जाणारं AI-143, दिल्लीहून दुबईला जाणारं AI-915, दिल्लीहून व्हिएन्नाला जाणारं AI-153 आणि बँगलोरहून लंडनला जाणारं AI-129 या विमानांच्या प्री फ्लाइट चेकअपमध्ये टेक्निकल फॉल्ट्स दिसून आल्यामुळे या फ्लाइट्स कॅन्सल कराव्या लागल्या। याशिवाय मुंबईहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारं AI-101 विमान टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे अर्ध्या प्रवासातच कोलकात्यात लँड करावं लागलं। अहमदाबादमध्ये झालेल्या प्लेन क्रॅश नंतर दररोज एकामागे एक एअर इंडियाचे फ्लाइट्स कॅन्सल होण्याच्या बातम्या येत असतानाच क्रॅश होण्याआधी विमानाचं अशा प्रकारचं स्ट्रिक्ट चेकअप केलं जात नव्हतं का, असा प्रश्नही सध्या विचारला जातोय।